हे घ्या. हा आहे आजचा आपला केक. आतमधली जाळी तुम्ही बघू शकता, स्पॉन्ज तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट असा झालेला आहे. आणि तुम्हाला सांगू का, आजचा हा केक रिअल फ्रूट केक आहे. कसा करायचा, कोणत्या फळापासून आपण केला आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. इथं आपण ही एक संत्री घेतलेली आहे. अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला काय करायचं माहितीये का, हलक्या हातानं ही अशी खिसायची आहे. ही संत्री खिसत असताना आपल्याला काय करायचं माहितीये का, हलक्या हातानं ही खिसून घ्यायची, कारण की संत्रीच्या आतला हा जो पांढरा भाग आहे ना, तो आपल्याला वापरायचा नाहीये. फक्त वरचा जो फ्लेवर आहे तो आपण वापरणार आहोत. आणि तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं खिसणीला हा जो वरचा भाग आहे तो खिसला जातोय. तर इथं तुम्ही बघताय अशा पद्धतीनं साधारण एक छोटा चमचा आपल्याला हे काढून घ्यायचंय. आता इथं आपण तीच संत्री घेतलेली आहे, चिरून घेऊयात आणि याचा जो ज्यूस आहे किंवा जो रस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. संत्रीपासून आपण पाव कप इथं हा ज्यूस घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये टाकून घेतोय. यामध्येच आपण टाकत आहोत मेल्ट केलेलं बटर 1/4 कप. आणि आता याच्यामध्ये आपण टाकतोय अर्धा कप पिठी साखर. हे आपण अशा पद्धतीनं व्यवस्थित असं एकत्रित केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, याच्यावरती एक अशा पद्धतीचं स्ट्रेनर ठेवून घ्यायचंय. यामध्ये आपण टाकत आहोत 1 कप मैदा, सोबतच पाव कप मिल्क पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून हा बेकिंग सोडा आहे. हे आपण चाळून घेतोय. यामध्येच आपण व्हॅनिलाचं इसेन्स टाकत आहोत, 4 ते 5 ड्रॉप. हलवून घ्यायचंय. आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत दूध. गरजेनुसार आपण दुधाचा वापर करतोय. सुरुवातीला मी अर्धा कप दूध घेतलं होतं, ते सगळं वापरलं आणि त्याच्यावरती आणखीन 2 मोठे चमचे मला दूध लागलेले. दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्ही बघताय हे अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर आता इथं आपण हा केक टीन घेतलेला आहे आणि याला तेल किंवा तूप कशाचाही तुम्ही वापर करू शकता. आणि यामध्ये हे बॅटर ओतून घेऊयात. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे तयार करायचंय. आता बॅटर ओतल्यानंतर आपल्याला हा टीन 3 ते 4 वेळा अशा पद्धतीनं टॅप करायचा आहे. हा केक टीन आता आपण प्री हिटेड OTG मध्ये साधारण 30 मिनिटांसाठी ठेवणार आहोत आणि त्याचं टेम्परेचर आपल्याला 180 अंश ठेवायचंय. आता ज्यांच्याकडे OTG नाहीये त्यांनी काय करायचं, एक कढई घ्यायची, झाकण ठेवायचं, 10 मिनिट हाय फ्लेमवरती ती कढई प्री हीट करून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये हा केक टीन ठेवून घ्यायचा आहे. गॅसवरती पण एक 5 ते 10 मिनिटं जास्त लागू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. OTG मधून बाहेर काढल्यानंतर आपण याला एकदा चेक करतोय. तर इथं हे मला थोडंसं पीठ जाणवतंय, म्हणजेच याला आणखीन शिजण्याची गरज आहे. आपण परत एकदा याला बेकिंगसाठी ठेवून देतोय. आता मी 10 मिनिटाचा टायमिंग लावते. आपण नंतर 10 मिनिट टायमिंग वाढवला होता, बेक करून घेतलेला आहे आणि आता पूर्णपणे आपण हा थंड करून घेतलेला आहे. डिमोल्ड करून घेऊयात. ते इथं तुम्ही बघताय अगदी सहज हा डिमोल्ड झालेला आहे. आपण खाली कोणत्याही प्रकारचा पेपर वापरलेला नाहीये, फक्त तूप वापरलेले.
मस्त अशा पद्धतीचा आपला हा केक तयार होतो. आणि तुम्हाला सांगू का, ह्याचा जो फ्लेवर आहे की नाही, तो अक्षरशः संपूर्ण किचनमध्ये दरवळतोय माहितीये का. म्हणजे जसं आपण हे शिजायला टाकलंय की नाही, तेव्हापासून याचा फ्लेवर संपूर्ण किचनभर दरवळतोय. आणि हे जे तुम्हाला पॉइंट्स असे दिसत आहेत ना, छोटे छोटे कण, ते जे आपण खिसून टाकली होती ना संत्री, ती आहे. तर हा केक आपण ज्यावेळेस कट करतोय त्यावेळेसच तुम्हाला दिसतंय की कशा पद्धतीनं अगदी स्पंज प्रमाणे हा केक दाबला जातोय आणि परत आहे तसा जागेवरती येतोय. आतमध्ये तुम्ही जाळी बघू शकता, याचा रंग बघू शकता. अशा पद्धतीनं मस्त आणि स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे. आता या केकला तुम्ही आयसिंग करू शकता किंवा असाच खाल्ला तरीही अप्रतिम अशा पद्धतीचा लागतो. तुम्ही तर पाहिलंच आहे, फ्लेवरिंगसाठी याच्यामध्ये आपण इसेन्स न वापरता ओरिजिनल त्याच फळाचा रस वापरलेला आहे. त्याच्यामुळे याची जी चव आहे ना, ती वेगळ्याच लेवलची लागते. हा केक घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून कळवा. आणि अशाच पद्धतीच्या छान छान सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. परत भेटूयात एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.